खड्डेमय झालाय। त्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी। राष्ट्रीय महामार्ग 930D हा मार्गाची सध्या अतिशय दयनीय झाली आहे। आपण बघू शकता राष्ट्रीय महामार्ग 930 आहे जो चंद्रपूरहून छत्तीसगडकडे जातो। गडचिरोली शहरातून जाणारा हा रस्ता धानोऱ्याच्या पलीकडे अतिशय दयनीय अवस्था झाल्यामुळे वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। धानोऱ्याच्या पुढे या रस्त्याची अक्षरशः खड्डेमय रस्ता झाला असून या रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनधारकांना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असे म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे। गडचिरोलीत सुरजागड लोह प्रकल्प आहे। या लोह प्रकल्पातून हजारो ट्रक रोज माल वाहतूक करतात आणि याच मार्गाने माल वाहतूक करणारे ट्रक जात असतात। भिलाई छत्तीसगडमधील भिलाईकडे हा माल जातो आणि या रस्त्याने वाहतूक करताना वाहनधारकाची कशी कसरत होत आहे हे आपण दृश्यांमध्ये बघू शकता। या सध्या पाऊस थांबला आहे, मात्र पाऊस जर आला तर या खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहनधारकांना खड्डा कुठे आहे हे सुद्धा समजणं कठीण जाते। यामुळे या रस्त्याची दुरुस्ती केव्हा होते? हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग असला तरी या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहे। या रस्त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून पावसाळा संपताच या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गडचिरोली। श्रावण महिन्याला सुरुवात होताच निसर्गाच्या कुशीत वसले